नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे देवेश पाटील ब्लॉगमध्ये. तर गाईज, आजचा ब्लॉग थोडा वेगळा बनणार आहे, कारण की आज मी तुम्हाला थोडी दाखवणार आहे माझी बॅटिंगची प्रॅक्टिसेस. मी आज ह्या एक बॅटनी करणार आहे, माझ्या काश्मीरी बॅटनी, आणि एक ह्या ते पण हँगिंग बॉलवर. हार्ड बॉल हँगिंग बॉलमध्ये सिंथेटिक बॉल, हार्ड सिंथेटिक लेदर बॉलच समजून जावं, पण लेदर बॉल नाही, हार्ड सिंथेटिक बॉल आहे. तर आता मी तुम्हाला मिळतो माझा पॅडअप झाल्यावर. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी पॅड्स वगैरे केले आहेत. आता मला फक्त इथं माझे दोन्ही बॅट्स मी ठेवतो आहे. मी सगळ्यात आधी ह्या बॅटनी करणार आहे थोडा वेळ बॅटिंग, मग नंतर करणार ह्या बॅटनी. चला, मी इथं ठेवतो एक बॅट. तर आता मी लावून घेतो कॅमेरा तसे. तर मित्रांनो, इथं जे की कॅमेरा सेट झाला आहे, इथं आहेत माझे ग्लव्ज आहेत. तर मित्रांनो, आता आपण घालून घेऊया ग्लव्ज, आणि मी आता तुम्हाला दाखवतो माझी बॅटिंग गाईस. मी पेस बॉलिंगला पण दाखवली थोडी, आणि स्पिनला पण दाखवूया गाईस. तर तुम्ही बघू शकता माझी कशी आहे बॅटिंग. तुम्हाला दाखवली नाही ना, मी घेतलेलं आहे इथं गाईस बॅट. तर स्टार्ट करूया पहिलं. हे होता एकदम कडक स्ट्रेट ड्राईव्ह. मी जास्त पाय नाही काढला, कारण की शूट लेंथचा बॉल होता. बघितला स्लोअर बॉलला मी घातलं, टाइम गेला माझा. दिस इज द क्लासिक शॉट गाइस. हा होता एकदम जोरात. आता गाइस मी जो की बॅट चेंज करणार आहे. तर मित्रांनो, मी घेतली ही वाली बॅट माझी. ही वाली थोडी हेवी आहे त्याच्यापेक्षा. आता मी थोडीशी स्पिनला खेळणार आहे. स्पिन तुम्ही बघू शकता मी स्पिन वरती कशी येतो. हा होता स्लॉग स्वीप. हा होता रिव्हर्स स्वीप. आता मी थोडं परत तर तुम्ही बघू शकता माझी बॅटची थोडी बॉटम वर क्रॅक झाली आहे. जाऊ आपण ही तर मी जास्त वापरत नाही, तीच वापरतो. ही चालू आहे आपण प्रॅक्टिस साठी. गाइस, हा शॉट कसा होता कमेंटवर सांगा. एकदम लॉन्ग हिट. माझा फेवरेट शॉट आहे कव्हर ड्राईव्ह आणि स्ट्रेट ड्राईव्ह. सगळ्यात आधी आता मी तुम्हाला दाखवतो एकदम चांगली कव्हर ड्राईव्ह. पहिली होती एकदम चांगली कव्हर ड्राईव्ह, आता एकदा स्ट्रेट ड्राईव्ह. ही पण एक कव्हर ड्राईव्हच होती.
तर आता मी परत बॅट चेंज करत आहे. तर गाईज मी आता तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये मी कशाचं खेळतोय. आता मी थोडीशी हीटिंग करणार आहे गाईज, तुम्ही फक्त बघा. हीटिंगसाठी हाच बॅट वापरणार आहे सॅनिटाईजचा. त्याचा होता लॉफ्टेड कवर्ड रेड. आता मी थोडी स्पिन वरती मारणार आहे. त्या बॅटरी ठेवूया साईडला. हा शॉट कसा होता कमेंट मध्ये सांग. तेवढा चांगला टाइम नव्हता झाला. मी फक्त टच केला. हा डबल तर होऊन जाईल. जे होता बॅक फूट पंच आहे गाईज. तर आता मी थोडा तुम्हाला शिकवतो स्पिनर्सला स्लॉक स्वीप कसा मारायचा. मी आता मारणार स्पिनर्सला स्लॉक स्वीप. नंतर मी तुम्हाला मीडियम टेस्टला पण स्लॉक स्वीप मारायला शिकवणार. तुम्हाला बॉलला योजेपर्यंत टाइम करायचा. बॉल दिसला रेंजमध्ये द्यायचं. मी तर जास्त स्ट्रेटच मारतो. आता मी शिकवणार आहे रिव्हर्स स्वीप गाईज. कोणी कोणी असं पण मारतं गाईज, कोणी कोणी असं पण मारतं आणि कोणी कोणी गाईज असं पण मारतं. मी तर याच्यात टाइम जातो म्हणून मी फक्त असंच मारतो गाईज. आता मी दाखवतो. हा गाईज. आता मी थोडी पेसला जर चांगली बॅटिंग करणार आहे. आता तुम्ही विचार करत असतील स्लोवर आउटस्विंग बॉलला कसं घ्यायचं. बरोबर, समजा असं स्लोवर आउटस्विंग आलं जास्त बॅटर्स तुम्ही लिव्ह करू शकता. तर असं तुम्ही असं कव्हर्सच्या वरतून पण देऊ शकता, नाहीतर तुम्ही असं स्लॉक स्वीप पण देऊ शकता. मी तुम्हाला सांगितलं असं तुम्ही स्लॉक स्वीप पण देऊ शकता. हॅलो, तर फास्ट बॉलिंग तुम्हाला समजा लास्ट ओव्हरला किती 20-25 रन पाहिजे असतील तर तुम्ही फास्ट बॉलर्सला कसं खेळायचं. जसं की जसप्रीत बुमराला तर काय जास्त फास्ट बॉलर इन स्विंग करत टाकतात. पण तुम्हाला फक्त स्ट्रेटच जायचं आहे. इकडे तिकडे गेला कॅच होऊ शकतो म्हणून फक्त स्ट्रेट मारायचं. गेला तर गेला. बाहेरचे बॉल लिव्ह करून द्यायचे काय. असे बाहेरचे बॉल झाले तुम्ही लिव्ह करू शकता. हा होता सगळ्यात बेस्ट शॉट. आजचा सेशन जे की संपलेला आहे. तर मित्रांनो आजचा व्लॉग इथंच एंड होतोय. मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.